नमस्कार प्रेक्षक हो. पिंपरी चिंचवड शहरातील सौरभ भोसले स्पेशल्सचा हा पहिला शो आणि 2024 मधील हा आपला शेवटचा सौरभ भोसले स्पेशल्स. याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व मायबाप प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद. तर जास्त विलंब न करता सुरू करूया ही लाफ्टर जर्नी. सो नाव आय रिक्वेस्ट एव्हरीवन to hold your seat belts because now you're entering in the world of Saurabh Bhosle Specials. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Suresh Bhosle. बसा बसा. सौरभ भोसले 5 लाख फॉलोअर्स ना आघाडीवर म्हणतोय. कालचा दिवस म्हणजे नाही का, सॅक्रेड गेम्स, गेम ऑफ थ्रोन्स सगळे एका बाजूला, एक्झिट पोल्स एका बाजूला आणि ही सगळी एका बाजूला. निम्म्यांदा जर आम्ही रिमाइंडरला कॉल करत होतो का नाही, तेव्हा निम्मे म्हणत होते काय आमचा उमेदवार पडला आणि तुम्ही शोला यायला लावता. म्हणजे आपण किती प्रेम करतो एखाद्या व्यक्ती ज्याला आपल्या अस्तित्वाची जाण बी नाही. आमचा उमेदवार पडला आणि आम्ही शोला येऊन काय करू. माणसालाही सिरियसली घेतात. आणि माझं सिंपल गणित आहे, आपण एक सुसंस्कृत सभ्य फॅमिलीतून येतो, आपली भाषा घाटी आहे, पण मला ठराविक पातळीच्या बाहेर वागलेली कार्यकर्ते कधीच आवडत नाहीत. मी पण तसा होतो आधी, आणि ह्या शोला फॅमिली पण आले. सो मला ते एन्श्युअर करावं लागतं की फॅमिलीला नाही का शो एन्जॉय करता आला पाहिजे. 2-3 उंडगी आली म्हणून सगळ्यांचा शो खराब नाही करतात ना. हां बरोबर ना. आणि तू जी करशील त्याची लाच तुला वाटेल 4 वर्षांना. आता नाही तर आम्ही ह्यातनं गेलो, मी तर लय घाण होतो. मॅडम आल्या की डायरेक्ट पाय वाजवायचो 2-2 काय झालं तेव्हा. मॅडम म्हणायची म्हशी का दूध आळतोय, झालं 5 का. टर्न ऑफ मेसेज ठेवतात काय काय जण, 24 तासानंतर चॅट डिलीट. असं काय बोलतोस तू. असं काय बोलतो की मार्क झुकरबर्गला बी आणि म्हणतात आम्हाला रिमाइंडर नाही आला. अरे तुझा गायब झाला मेसेज. हे तर येऊन भांडतोय टीमभर आमच्या. चेष्टेचा भाग. अरे काय सगळीच खोकायलीत. धुरामुळे झालं काय. मला नाही झाला, तुम्हाला झाला. मी जर धुरात ना आलो की. आणि आज ट्विस्ट आहेत ह्या शोमध्ये बरेच. एक थोडं बॅक स्टोरीज देतो. नवीन लोक आले, मजा येते नवीन लोक आली की, कारण शो मी नवीन लोकांसाठीच करतो. आपली जी रिपीट येणारे गँग त्यांची आता नाव बी पाठ झाली. तो स्टेजवर आलो म्हणतो हा तू ह्याला आलता, तू त्याला आलता, तो असा फोटो काढलेला, आपण असा फोटो, सगळं पाठ झाली माणसं आपल्याला. आणि पहिल्यांदा पिंपरी चिंचवड शहरात शो करतोय. आणि शो अनाऊन्स करताना जरा थोडीशी फाटलेली आमची कायला भागाचा आपल्याला अंदाज नाही अजून, लोक येत्याल नाही येत्याल नाही का. आणि आम्ही केला शो अनाऊन्स आणि 3 दिवसात जवळजवळ 800 सीट विकल्यात आपण एक्स्ट्रा, म्हणजे पार धुराळा जाऊन. आणि मला लय आवडतं पिंपरी चिंचवडकरांची भाषा मला लय आवडते. म्हणजे आमच्या साताऱ्याशी लय सिमिलर आहे. तिकीट बुकिंग करा, ओ शेट 6 सीट ठेवा. आता आमची तिकीट मॅनेजर करणारी एक म्हणजे जो व्हॉट्सअप बुकिंगवाली 6 जण आहेत, त्यात 2 मुली आहेत. तर एक हा तुला कंड आलं लगेच. सरप्राईज आहे लय. आणि मी आधीच सांगतो, शो जेव्हा चालू होईल, मागच्या शोला एक बोगस आलं तर बरं का तसलं. शो जेव्हा चालू होईल आणि जर कोण बोलला आणि स्टेजवर आला आणि इथून फोका मारल्या आणि परत जर म्हणला माझं पप्पा बघतात माझा चेहरा लपवा, होणार नाही. आधीच सांगतोय. इथं 80 हजारचा सेटअप लावायचा. एडिटर का नाही लागलाय तिथं आमचा. एपिसोड आउट करायच्या वेळी म्हणते अहो मी माझ्या गर्लफ्रेंड बद्दल बोललो, आता माझ्या फेसला इमोजी लावा की. असा तुलाही देख ना.
आणि मी तुझ्या डबल. 17 तारखेला एक शो झाला आता पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियमला. पहिली एंटिटी सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स. अयो ते जेव्हा येईल ना इंटरनेटवर, तुम्ही स्पेशल्सला येणारच नाही, तुम्ही ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्सला येणार. असला दंगा, माणसं सीटवरनं 10 ते 12 वेळा उठल्यात. आणि एवढी कटाळलेली होती ना आयुष्याला सगळी, म्हणजे कुणाचं चांगलं चाललंय ऐकलं का नाही. म्हणजे एक जण पुढे आला, म्हणला माझा, म्हणजे लय स्पॉइलर देत नाही तुम्हाला, आता हे एपिसोड नंतर येणार म्हणून सांगून ठेवतो. म्हणला माझ्या मामाच्या मुलीसोबत माझं रिलेशन आहे. पुरुष जात स्त्रीच्या पुढे जाईनाच. पुरी क्युरियस झाल्या, आता काय लव्ह स्टोरी असेल, ह्याच्या बिमीतनं येऊन निघालं लगेच. आला पुढं, तो लव्ह स्टोरी सांगायला लागला बरं का तिची. तर मुली करायला लागल्या, त्यांना आवडतं ना असं फेरी टेल वगैरे. प्रत्येकाला वाटतं माझा कुचका, सगळ्यांचाच कुचका, मग तुम्हाला दुसरा वाटतो तो बी कोणाचा तर आहे की. एक दोघींनाच कळलं मी काय म्हणलो ती. काय काय जोक मला इथं थांबवायला लागतात. इथपर्यंत आलं जोक आता माझ्या, पण तो अडल्टमध्ये जाईल, त्यामुळे नको आपल्याला. ठीक आहे, तर त्याला पुढे घेतला, तो बोलला बिल्ला मस्तपैकी, इकडे सगळं ओके झालं, ठीक आहे. आणि एक अर्धा तास तो स्टेजवर होता. त्यानं त्याची लव्ह स्टोरी वगैरे सांगितली. मामाच्या मुलीसाठी त्यानं त्याची जी गर्लफ्रेंड आहे ना तिला डिच केलं. तुम्ही त्या तिकडे का बघताय, त्याच्यावर किती प्रेशर देताय तुम्ही. पळतच गेली बाया ती. आमचा वर्ग लय पांचट होता शाळेत. जो लेट येईल ना, आलं की म्हणायचं या 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 या. आणि सगळ्यात बोगास बोडायची पोरं कुठली माहितीये का, ज्यांचा तास ऑफ आहे. ऑफ तास आहे ना, कर ना तू काय बी, झोप काढ, खो खो खेळ, भात खा, डबा खा. ही म्हणतात नाही, शाळेला राऊंड मारून याचा, शिपाई ठेवला याला. मग ह्यो काय करतो, मित्रांबर जातो आणि प्रत्येक वर्गात डुकवून बघतो, कुठल्या सराचा तास आहे, कुठल्या सराचा तास आहे, कुठल्या सराचा तास आहे. तोपर्यंत तुमच्यासारख्या चमडी लोकांमुळे कुत्री मांजरे बी सेफ नाहीत. त्याच्या शेजारी जर पोरगी विरगी बसली असेल, उठ इकडे ये, पात्या जा पप्पी घेऊन ये त्याची. अरे रिला बिला बघता का नाही. आत्ताच सांगितलंय आम्ही, आमच्या मॅडमकडे पण आहे ना आईगत बघायचो. ही गंडली पिढी 2000 नंतर. तुम्ही उल्लू बघताय, वेब सिरीज बघताय, मस्तराम बघताय. ह्यांना एक लेखक चांगला माहित नाही, डबल मिनिंग बघताय रात्रातभर. आणि मी कमजोर झालो, माझे स्नायू हे झालं. खाताय जीवाला एवढी एवढीस. अय पुरुष आहे, तुमच्या बाजूने बोलायचं का तुमच्या विरुद्ध बोलायचं रे. बाजूने बोलायचं ना, मग नीट वागा की. पोरांना काय वाईटच वाटत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे, तुम्ही काय बी म्हणा, भाव आहे तो आपला म्हणतात. सौरभ दादानं माझं नाव घेतलं. अरे एवढा मोठा जोक बिल्डअप केला मी, इथं येऊन मला पायरीवच आता परत. आणि ही जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही अल्ट्रामॅक्स प्रो लेजंड आहे. तुमच्या एवढा मॅन्युप्युलेटर कोणच नाही. मग ते म्हणते चल की शाळेत ना राऊंड मारू, प्रत्येक वर्गाच्या बाहेर जाते. ह्या सरांचा तास आहे का, त्या सरांचा तास आहे का, त्या सरांचा तास आहे का. आणि दुसऱ्या वर्गात जातं, म्हणतं ए पप्प्या आई बोलावती या. आई विचारते कुठल्या गिरणीत दळण ठेवलंय. त्याला माहिती आहे पप्प्याची क्रस त्या वर्गात ह्याची आबरू काढायच्या. तेवढ्यात एक जण मागणं त्याला ढकलतो आणि आपण धापकीने आज जातो. किती लोक गेलेत अशी वर्गात आत बघा. किती संयम आहे आम्ही पुरुष. क्वचित एखाद्या स्त्रीचा हातवर. स्त्री ऑफ लेक्चरला काय म्हणते, मी मेहंदी डिझाईन काढेन, कॅलिग्राफी काढेन, रांगोळीच्या डिझाईन काढेन, कोडं खेळेन. पोरं म्हणतात एक काम करू, बँडचं पातं फाडून येऊ, लाकडं पळवू, तांदूळ पळवू. मल्टिपल पर्सनॅलिटी. कधी रॉयल वागतंय, कधी भुरटं वागतंय, सांगूच शकत नाही. आणि पुरुषांच्या बाजूने बोलणं गरजेचं आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे, पुरुष व्यक्त फक्त आवडत्या स्त्रीपाशीच होतोय.
आणि ती बी कटाळती त्याला, रोजच रडतं ही. ती म्हणते हाऊ वॉज युअर डे, तो म्हणतो काय सांगू तुला. ही म्हणते आता उद्याच ह्याला रिप्लाय देते, ही रडाय चालू झाले. तुम्ही नका रडू, मी रडतो तुमच्या बाजूनं. किती लोकांची लग्न झाले तिथं. हात ताट वर करा, निबार खर्च केलाय तुम्ही लग्नात. वा वा वा, आज तुमच्या आउटपुटची लय गरज आहे तरुण पिढीला. हा, हात खाली घ्या, छान. किती लोकांचं लग्न ठरलंय. अयो एक, थांबा थांबा, ए थांबा, ए थांबा. ए प्रेमानं घ्या की रे. किती लोकांचं लग्न ठरले, हात वर करा. ओके, एक सर आहेत, 2 तुम्ही, एक आहे. ए एक्स्ट्रा चेअरवाले, तुम्हाला ज्ञान आहे आत्ता बसायला, स्कॉर्पिओत बसा, बसा क्वेश्चनच्या चेअरवर बसा, बसा निवांत. ही मला मेंटॅलिटीच आपली कळत नाही. बसाय ह्याला भरपूर जागा दिली, ह्याला मर्सिडीज दिली या, पण ह्यो म्हणतो माझा दोस्त जर बसलाय ना टमटम मध्ये, मी टमटम मध्येच बसणार. ह्यो म्हणत नाही दोस्ताला मर्सिडीज मध्ये आणतो. दोघं डुलट डुलट डुलत जायचं. सफरिंग लय आवडतं, कॉम्बाईन सफरिंग असतं. थांबा, आजचं सिक्रेट आणि आजच्या शोचं स्पेशल हेच आहे. आणि शोच्या शेवटी सरप्राईज आहे बरं का आज पण. भारी सरप्राईज आहे. आणि ठीक आहे, हे नवीन लोक आले त्यांच्यासाठी सांगतो. मागच्या स्पेशल्सपासून आपण प्रत्येक शोमध्ये सरप्राईज एलिमेंट आणायला चालू केलेलं आहे. ठीक आहे, आणि ही आपली मराठी भारतीय संस्कृती पुढे नेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे की बाबा काहीतर आपल्याला शेवटी 15 मिनटं आपलं मराठी संस्कृतीशी रिलेटेड काय तर तुमच्या कानावर पडावं आणि भारी व्हावं, नाही का. आपण तिकीट मी म्हणजे वाढवा येईल थोडं 200 पासून पुढे. सो थोडं थोडं करावं लागतं काय तर असं. वाढवलं पाहिजे का नाही गाड्यांनो. बरोबर. पार्किंगला 50 देऊन आलाय र तुम्ही, मला 200 दिल्यात. गाडीची किंमत माझ्यापेक्षा जास्त झाली र. खरंच तर. एक जण आला म्हणला पार्किंगला 50 आणि तिकीट 200. एक मागच्या शोला बँगलोरवरनं आला, मला विमानानं 11,000 गेलं तुला 200. म्हणलं ही चांगलं म्हणून घेऊ का वाईट म्हणून घेऊ. बघा किती लोकांची लग्न झाली नाहीत, हात वर करा. अभिमान पाहिजे तुम्हाला. हात खाली घ्या. आता लग्न ठरलेली 2 जण आहेत. आजच्या शोचं सरप्राईज हेच आहे. माझी स्टोरी हाय ह्यात, पण माझ्या स्टोरीपेक्षा तुमच्या बी स्टोरीला स्थान मिळलं पाहिजे ना. सो आज तुमचं बी ऐकणार. शोचं नाव काय, सोड तुला नाही कळणार. मग आम्हाला बी कळू दे की तुमच्या आयुष्यात काय चाललंय. दादा एक काय प्रश्नाचे उत्तर द्याल का तुम्ही. ओके द्या हो माईक जरा. तुला काय व्हायलंय. हा हे बघा, ज्यांची लग्न नाही झालीत त्यांच्या वतीने त्यांना प्रश्न आहे. ज्यांची लग्न झालेत तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकताय. आवडतंय ना हे. हा, पुरुषाला हे लय आवडतं. हा, लग्न कधी ठरलं. लग्न 29 फेब्रुवारी 2024 ला ठरलं. कधी आहे. अजून 2 वर्षांनी. ओके प्रॅक्टिस करतोय. अरे ए थांबा, तुमच्या बाजूने मी आहे ना इथं. सगळी कोलतो मी तुमच्या बाजूने. थांब बस. हे ज्या याला एकाचं फिक्स तरी आहे, तुझं आहे का. ह्याला माहिती आहे 2 वर्षानं होणार आहे. तुझं काय. पप्पा बघा की, पप्पा बघा की. बर 2 वर्ष का विलंब करताय तुम्ही, काय विषय. शिक्षण पण आहे, अजून सेटल नाहीये, थोडंसं आहे बिझनेस. अजून एक मला प्रश्न आहे. लग्न तुम्ही दोघांनी ठरवले का घरातल्याने ठरवले. घरातल्यांनी सांगितले, मी हो बोललोय. थांबा जरा. लका अशा प्रश्न उत्तरामुळे ना एखाद्याच्या आयुष्याला चांगली ॲडवाईस मिळते. हाय का नाही. लग्न झालेली ॲग्री करताय का नाही. लग्न व्हायच्या आधी हे ऐकलं असतं तर लग्न केलं असतं का तुम्ही. बायको शेजारी गपकी भाड्या. हा 2 वर्ष म्हणजे अरेंज मॅरेज आहे. हो अरेंज मॅरेज आहे. स्थळ आलं. हो. आणि तुम्ही ठरवलं की बाबा 2 वर्षांनी लग्न करायचं. हो. एंगेजमेंट वगैरे झाली नाही अजून, फक्त सुपारी फुटली आहे. हां तीच ते. हां ओके झाले. हो हो 2 वर्षांना आहे. हो फिक्स आहे. फिक्स आहे. ठीक आहे. काय करता येत नाही. नक्की सुखी कोण आहे. काय करता येत नाही म्हणला. निम्म्या पोरींना हेवा वाटलेला. आयो 2 वर्ष वाट बघणार. पण मी खरंच मानतो ह्यानं वेळ घेतला.
महत्वाचं आहे. माझ्या आयुष्याशी हे जोडू नका, मी सुखी आहे. प्लीज जोडू नका, नाही तर दाद्या तुझ्या आयुष्यात काहीतरी चाललेलं दिसते. ठीक आहे, मग आत्ता बोलता तुम्ही हो बोलतो. सुपारी फुटल्यावर मोबाईल वगैरे दिला का तुम्ही? नाही नाही तसं काही नाही. 1 नंबर. बसा. थँक्यू. बस तुमच्याकडून एवढीच आम्हाला फक्त कॉन्टेंट पाहिजे होता. अजून दिदी आहे मागे एक. मला आहे ना हे म्हणजे लॉजिक कळलं नाही की लग्न ठरतं, एंगेजमेंट होती, सुपारी होती आणि नवऱ्यानं नवरीला मोबाईल का द्यायचा एंगेजमेंटला? तर काय म्हणलं ऐकलं का? हिस्ट्री डिलीट कराय. आयो लॉजिक आहे की यात? जुनं काय असेल तर नवीन मोबाईल, नवीन सिम कार्ड, नवीन कॉन्टॅक्ट, मा लाईफ, मा लव. हाय ना, लगेच कोणतं डोळ्या पुढे आलंच की. ऑयलो काय ऑडियन्स आहे आपलं. मला ते स्कॅमच पटला नाही. आता जर ही मोबाईल देण्याची पद्धत जर 10 वर्ष आधी असती तर तुम्ही काय लँडलाईन वायरी सकट दिला असता का तिला? तिनं वायर इथं लावायची, फोन घ्यायचा, हा बोला की, हा आली लांब मी. टेक्नॉलॉजी वाढेल का नाही तसं लोकांची चोचले पण वाढायला लागले. ठीक आहे, आता इथं आमची फोटोग्राफी टीम पण आहे, त्यामुळे प्री वेडिंग बद्दल पण काय बोलू शकत नाही, कारण डाटा द्यायची नाहीत माझा मला परत. नाही, प्रॉब्लेम ह्या जनरेशनचा हाच आहे. लोक वेडिंगला तयार आहेत, मॅरेजला नाही. वेडिंग पाहिजे यांना, मॅरेज कमिटमेंट नको, डिपेंडन्सी नको. मॅरेजचा बेसिक रूल डिपेंडन्सी आहे. इंडिपेंडंट असणं, तुम्ही कुठल्या तर पॉडकास्टवर असाल, बोथ इंडिव्हिज्युअल शुड बी इंडिपेंडंट. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करा, कंपनी टाका की. बरोबर आहे ना? दुखलं खुपलं शेजारच्याला सांगता नाही आलं तर मग काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे ना? कशी लगेच सुटकाच गेली सगळी. मनातलं बोललं की लगेच सगळं असं होतं बघा. तर त्या शोचा किस्सा सांगत होतो की तो गड्या आला बिला, त्यानं सांगितलं, पोरं खुश झाली नाही का की बाबा आहे काय. तर एंड तर लयच घाण झाला त्या गाड्याचा. मग ते मामा पण पोरगी देणार नाही असं डायरेक्ट सांगतो तो. ठीक आहे, सो मी सांगतो की तुम्ही बोलू शकता, काय प्रॉब्लेम नाही. फक्त जातीय राजकीय बिजकीय काय नको आपल्याला. हसायची आपल्याला एवढंच माहीत. बाकीचं टी व्ही लावल्यावर सगळं दिसतंय की आपल्याला. ही आपली सेफ स्पेस आहे, इथं आपण चांगलं काहीतरी एन्जॉय करू शकतो. बरोबर आहे? फर्स्ट टाइम शो लावलेत किती लोक आहेत असे? परत एकदा हात वर करा. वा 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 वा, हात खाली घ्या. मला कोणतरी शोला घेऊन आलंय असे किती लोक आहेत? ताठ हात वर करा, ताठ हात वर करा. माझे पैसे त्यानं भरलेत असे किती लोक आहेत? हात खाली घ्या. ह्यांचे पैसे ज्यांनी भरलेत त्यांनी हात वर करा. आता त्यांनी हात वर ठेवा, वर ठेवा. तुमच्यापैकी किती लोकांना लोड आहे की ती मला पैसे देणार नाही? हात वर करा, हात वर करा. त्यानं मिठीच मारली डायरेक्ट. ते असतो माहिती ना एक गडी, माहिती ना असतो प्रत्येक ग्रुपमध्ये. ते स्कॅनर नंतर सुरू झालेलं हे. तू दे की, देतो की तुला. देतो. कुठे पळून चाललोय काय? देवकर कोण? देवकर कोणतं? देवकर साहेब असं का करता तुम्ही? बोलायला लागेल तुम्हाला पूर्ण आडनावाच्या वतीनं. बरं, कुणी आरोप घेतलाय तुमच्यावर? ए, नाव तुझं नाव? तेजस. या दोघं पुढं. फक्त तुकाराम त्याच्या पप्पाचं नाव असू दे, मग तुम्ही याला. आज बाल संस्कार वर्ग भांडणार आहे. तयार राहा तुम्ही, फुल एन्जॉय घ्या. हा, कॅमेरा येणार आहे, तुम्ही दोघं. शाबास. ए, ठरवून येऊ नका काय. शाबास. भावानं पहिल्याच स्टेजच्या पाया पडला, बस मी याच्या बाजून. आता कलाकार येतो, कलाकार येतो. 2 मिनिटं तिकडे तोंड कर. तिथे देवकर कोण आहे तुमच्यातलं? तो. बर, तू? तेजस. तेजस. तेजस तुकाराम गायकवाड. गायकवाड.
श्रीकांत देवकर. तुकाराम म्हणतो आम्ही. श्रीकांत. दोन मिनिट बाळा. नो टॉनिक बिनिक घेऊन नाही आला कोणी. पिंपरी चिंचवड मध्ये टॉनिक आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, पिंपरी चिंचवड फक्त यासाठी फेमस नाही, संत आणि वीरगाथांची पण गाथा येते, लक्षात घ्या. आता मी तुमचा मोठा भाऊ, तुम्ही माना नाही तर नका मानू. आहेच. काका म्हणले तर चालते, काय प्रॉब्लेम. तू ह्याला तुकाराम म्हणला का? कर बाबा. त्याचे वडील आवडतात मला. वडील आवडतात. एक 2 फूट अंतर घे थोडस प्लीज. म्हणजे तशा वेळी नाही, चांगल्या प्रकारे. तो मोटिवेशन घेतो माझ्या वडिलांकडनं. हाय ना, तुझी केस लढतोय ना मी इथं. त्याचे वडील चांगले आहेत माझ्या. चांगले आहेत म्हणून तुकाराम त्याच्यासोबत म्हणतोस. नाही, तुकाराम माझ्यासोबत म्हणतोस म्हणून. काका बिका नाही. तुकाराम. आता बघा, आता तुम्ही दोघांनी काय बोलायचं आणि आपण ऑडियन्स पोल घेणार आहे. आणि 25च्या पुढचे किती लोक आहेत? हात वर करा. तुम्ही फक्त ह्या पोलमध्ये 25च्या पुढचे असतील. तुम्ही दोघं 25च्या आत आहे. 21. तू किती? तू 21. आपल्याला माहित असते. हा, 25च्या पुढच्या ह्या पोलमध्ये असतील. हा, किती लोकांना जर बापाच्या नावानं हाक मारली तर राग येईल? 25 नंतर हात वर करा. हात खाली घ्या. हे तुम्ही 2 वर्षांनी रिग्रेट कराल. कशावनं बी चेष्टा करायची, बापावनं चेष्टा करायची नाही. 2 मिनिटं. चेष्टा करायला स्कोप लय सांगू मी. फाटक्या पॅन्टीच्या संडासला जायली चप्पेल घातली. तो फेस काढतो तो. बघ बरं ती डॉट वाली तर घात. हा कुठे? मी म्हणतोय आमच्याकडे पिंपरी चिंचवडला फ्लिपफ्लॉप्सच असतात. नाही असं काय, तुम्ही सगळ्यांना रिप्रेझेंट काय करताय? किती लोक आहेत पिंपरी चिंचवडली प्रॉपर? सगळेच आहेत. हा, गाववाले किती आहेत? सगळी डॉटची चप्पल घालता तुम्ही? कोल्हापुरी किती घालतात? बघ, मी घालतो स्वतः. भेटले मी नाही, स्वतः- विसरलोय. थोडक्यात सांगायचा अर्थ काय तुम्हाला? आज तुकाराम काका आणि श्रीकांत काका आज बेल्ट आणि पॅराशूट तेल आणि मे बी रॉयल रंबल होईल. ठीक आहे. तुमचं मित्र तिथं बसून म्हणतात, आयो जाऊ दे बाबा, गेली मिली तिकडे जा आईला. किती लोक आलाय तुम्ही? 10. हात वर कर रे. थांबा, कस्टमर आहे, नाराज करायचं नाही. 2000 रुपये दे. पैसे द्यायचे त्याने मला, मी केले 10चे 10. मग तुला नाराज नाही करायचं. 10चे 10 मी बुक केले. मी दिलेत त्याला माझे. बरं थांबा, स्क्रीनशॉट दाखवतो. एक मोठा भाऊ आलाय की नाही. अरे पोरं हो, तुम्ही पहिल्यांदा स्टेजवर आलाय, तुमच्या डिसाइड होणार शो कसा आहे. हागू नका प्लीज. नाही, मी लय आलोय. कॉन्टेंट देऊ का तुम्हाला? नको. ह्याच्याकडे आहे. हाय माझ्याकडं. ह्याच्याकडे बी हाय माझ्याकडं. मी काय म्हणतो, चेष्टा कशावर बी करायची. बरोबर आहे. 3 गोष्टी नाही करायची. जातपात, कसा दिसतो, काय करतो, बरोबर. आणि आई बाप. पहिला बघितलं की उलटी येते मला. पिशवी घे. काय दोस्ती बघताय का तुम्ही? ह्यो गडी पार माप, ह्यो हसतोय, लाजायलाय गडी. पण असं मी सांगू का, ही कार्य करतात ना, ह्यांची दोस्ती नाही तुटणार. कोणाची तुटणार माहिती का? जो गोड बोले हाय. 14 वर्ष झालं सोबत आहे. वा वा, ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा. मग बाबा तुमचं आहे ते आहे, आम्ही ह्यातनं बाहेर. तुमचं तुम्हाला माहिती आहे. तुमचा ब्रँड बी एकमेकाला माहित असेल. नाही. कोण जॉकी, कोण माचो. माचो रुपा ए खाली. चला. एक सांगायचं म्हणजे इंडियाज गॉट टॅलेंटचा फायनलिस्ट माणूस आहे बरं का, डान्सर आहे. बस तू बस. अरे बस की. अरे भाऊ, माझी जागा काय नाही, ती विकत घेतलेली जायस. बस. हा, मेसेज केला होता आमच्या टीमला कोणीतरी, इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये ना, लेटन नाही,
हो बाळांनो, सगळ्यांनी पैसे भरले, तुमचंच कुठे फेटावता धमकी. डान्सर आहेस तू. ओके, एक काम कर. फक्त 2024 जड गेले, जाऊ दे कसं तरी, एखादा मर्डर बिर्डर पडायचा माझ्या हातनं प्लीज. ट्रॅक बी काय तुझ्याकडं? कुठले लावला असतो? हा, शो झाल्यावर डन. ओके, चालतंय. फक्त एवढंच की तो बोलून दाखवतो, मी करून दाखवतो. तुम्ही जर 2000 नसताना भरलं, तुम्हाला ऑफिस रूम मध्येच नेलं असतं मी. ही बघितलं का तुम्ही, ही पुरुषांची मैत्री बघितली का? हा, काय आहे का फिल्टर ह्याला? हा, बघून उलटी ती म्हणते 14 वर्ष एकत्र आहे, म्हणजे 14 वर्ष ह्यानं वकतच काढली का? हाय का दिदी अशी कुठली? हाय का दिदी? दिदी म्हणणार बी नाही, बेबी यू आर लुकिंग फाईन. परत म्हणती फाउंडेशन लईच लावलंय बायानं. पण फिल्टर असावेत दुसरीत असं मला वाटतं. बरोबर आहे, ठीक आहे. आणि मी परत सांगतो, आपण कुठल्या शहराला आणि कुठल्या समाजाला आणि कुठल्या जातीला रिप्रेझेंट करत नाही. प्रत्येक माणूस वेगळा आहे. एक आहे म्हणून सगळी तशी असं धरायचं. काल बघितलं एक्झिट पोल कसला बेकार आलाय. गपचूप जाव नाच बटणं दाबून आली, कुणाला काय कळलं नाही. न्यूज अँकर कॉम्यात होतं आयोग, निम्म्या न्यूज वाल्यांना तर घास बी उतरत नव्हतं. काल लय भारी गेला दिवस. आणि अजून शो चालूच झाला नाही बाळांनो, वॉर्मअप आहे हे. हां, नवीन आलेत का नाही अजून काय लोक, हे यार का खोकायलाय? तुमच्या 10 लोकांचं पैसे फिटले, तुम्ही का बसा. हा, येस, सांगतो काय प्रॉब्लेम असतो. आम्हाला वर्गात आम्ही होतो ना तेव्हा सायन्सला गोळे सर होते, त्यांनी आम्हाला वर्गात येऊन एक गोष्ट सांगितली. ते म्हणले की जर जांभळी कोणी दिली का नाही, तर एकांना जांभळी दिली तर सगळ्यांना जांभळी येते. यॉर्निंग इंग्लिश मिडियम. तर पोरं काय म्हणतात, ट्रस्ट बट व्हेरीफाय. सरने सांगून तर गेल्यात, पण वर्क होतंय का नाही बघितलं पाहिजे का नाही. सर सांगून गेलाय, सरांच्या तासाला सगळी जांभळी द्यायलेत. मे बी खोकल्याचं तसं काही तर असावं. ठीक आहे, बरंच आहे या शोमध्ये. अजून दुःख पण लय सांगायचं, कारण शोचं नावच आहे सोड तुला नाही काढणार, नाही का. आणि हे तुम्ही लय वेळा बोलता, म्हणजे एखादं कॉन्व्हर्सेशन असतं कंटिन्यू चालू असतं, तुम्ही त्याला सगळं सांगता, ते शेवटी म्हणतो मग काय झालं. तुम्हाला वाटत असतं तो तुमच्या दुःखात सहभागी, शेवटी म्हणतो मग काय झालं, माझं तर ह्यापेक्षा घाण आहे. तुम्हाला तेव्हा तुमच्याकडे 3 ऑप्शन असतात, ह्याला हानू कसा, किती हानू, काय इथनं निघून जाऊ का स्वतःला हाणून घेऊ. पण तुम्ही काय म्हणता, सोड तुला नाही. लय वेळा म्हणता सोड तुला नाही. एक सिंपल घ्या, तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे दुसऱ्याला कसं कळेल. दुसरा अजम्पशनच लावू शकतो, अयो किती भारी स्टेज, किती भारी लाइटिंग. आता कालचं माझं ऐका दुःख. कोण नको म्हणलं माहितीये का, आमच्या कॅमेरा टीमचा हेड म्हणला. तो माझ्या बड्डेला एक व्हिडिओ बनवलेला मेसेज, आणि मी टेन्शन घ्यायचो ना की बाबा लाईट्स नीट होत नाही, कॅमेरा नीट होत नाही, पण मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढ्या लेवलला काम करतो तर टॉप नॉच काम गेलं पाहिजे. 5 वर्षांना मागं बघितलं तर लोकांची फाटली पाहिजे, अयो असलं काम केलं वेणं, एवढे कॅमेरा बिमेरा लावून. तर बड्डेच्या व्हिडिओत विराज मला म्हणला की सर तुम्ही टेक्निकल गोष्टींचा अजिबात प्रॉब्लेम काय टेन्शन घेऊ, पुढच्या शोला ऑडिओज काही चालता, टेक्निकल गोष्टींचा प्रॉब्लेम घेऊ नका, पुढच्या शोला टेक्निकल गोष्टीच गायब सगळ्या. त्यामुळे तो म्हणला नको. काल आम्ही ऑडिटोरियमला आलो 5 वाजता. इथं एक काल सेमिनार होतो, ते सेमिनार 6ला संपणार. तो माझं दुःख ऐका जरा तुम्ही. कारण काय लोक म्हणतात कटाळ्याला वाटत होता, चेहरा डल होता, घाम येत होता, त्याच्या मागची स्टोरी सांगतो तुम्हाला आता. तर आम्ही 30 लोक काल इथं आलो. आल्यानंतर आम्ही म्हणलं मस्तपैकी एक्स्ट्रा चेअर लावून घेऊ, लाईट बीट करू, सगळे आलो 5 वाजता. ते सेमिनार 9ला संपलं. 9ला संपलं. सेमिनार होतं गर्भसंस्काराचं. सेमिनार गर्भसंस्काराचं. आता हे 30 मर्द रांगडे पुरुष हे म्हणतात बाहेर बसून काय करायचं, चला आत बसू. मग आम्ही त्या मागच्या रोला बसलो.
आणि मग ते सांगतात आता तुम्ही शांत व्हायचं आहे, डोळे घट्ट झाकून घ्यायचे, स्वतःशी संवाद साधायचा, स्वतःच्या बाळाशी संवाद साधायचा. आमच्यापैकी 90% लोकांना ढेरे आहेत. पत्यानं ढेरी वाट ठेवलाय. अनुज म्हणतोय बाळ काय म्हणतंय, पत्या म्हणतोय बाळाला भूक लागली. अनुज म्हणतोय अर्धा तास कड काढायला लाव. मग नवीन म्हणतोय गर्भसंस्काराच्या सेमिनारला बसले 3 तास आणि त्यात सांगितलं हाऊ टू बी अ गुड पॅरेंट. गरज आहे, काळाची गरज आहे, असे झालेच पाहिजेत संस्कार, गरज आहे. 30 पोरांनी निर्णय काय घेतला असेल सेशन अटेंड करून, म्हणले लग्नच नाही करायचं. हे असलो असतं म्हणले, पोराची काळजी घ्यायची, त्याला आंघोळ घालायचा. आमच्या आईबापाने आम्हाला रपणटप असं वाढवलंय ना आमच्या आईबापानं. म्हणजे मला लय कौतुक वाटतं हे आत्ताच्या ज्या मम्मी लोक आहेत ना, हे सगळी जे तुम्ही ज्या वेळेनं तुमच्या बाळाला पॅम्पर करता, त्याशी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलता, त्याला मस्त आंघोळ घालता, त्याला छान छान कपडे घालता. माझी खूप जळते आतून, मला अजून लहानपण आठवतं. आणि माझीच नाही, बऱ्याच अशा 90s वाल्यांची जळत असेल. कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला आमची आजी तेलातनं चपचपून ही करायची, परत शेक द्यायचा घमेल्यावर त्याच्यावर भाजून काढायची, फुलतंदूर, मग गंध लावणार, चेहरा कमी गंध जास्त. ह्याला सायंटिफिक कारणं होती बरं का. आता डॉक्टर हुशार नाही तेवढा आजी हुशार होती. आमचं म्हणजे काय धष्टपुष्ट बाळ, सगळं मसल बिसल ओके. सकाळी सुट्टी असली की आई त्याला नाश्ता घालणार, जा म्हणणार बाहेर खेळाय. आई बघाय बी येणार नाही कुठे कुणाच्यात काय, जेवाय बी येत नाही, गावात जेवून येतं ही, घरी 11ला येतंय. 11 नाही आला तर आईला माहिती कुणाच्या घरा गेली असेल, कोणावर काय करत असेल. इथपर्यंत कोड क्रॅक होता. लय रपंटप वाढवला आम्हाला, लय रपंटप. आता वाढवण्याची पद्धत बिघडली. ट्युशन संपून 10 मिनिटं झाली, अद्वैत घरी आला नाही. अद्वैत तिथं स्नॅपवर स्नॅप काढत बसलाय. आमची ऑप्शनच नव्हता, मोबाईल नाही काय नाही, त्यामुळे आम्ही लयत लय काय करायचो, वाळ तुड्या मारायचो. बरोबर आहे, पान काढायचं, पिपाणी वाजवायची, टायर फिरवायचा, एखादा दगड घरापर्यंत न्यायचा आणि घरापर्यंत गेलं म्हणायचं चला शेट येऊ का. मोबाईल नव्हतं, कशाबर बी आम्हाला प्रेम व्हायचं. 1-2 रुपये होते, जुली घ्यायचो, बोटात एक जुली घ्यायची, खायची. तवा आयुष्य जगलो. मोबाईल आला, विषयच काढला सगळा. आता कोणतरी ह्या रीलवर कमेंट करेल, हो बरोबर आहे, हा व्हिडिओ पण आम्ही मोबाईलवरच बघतोय. मग त्याला मी रिप्लाय देतो, ओके केल्या, बाजूला ठेव. प्रॉब्लेमच आहे लोकांचा, हा प्रॉब्लेम आहे लोकांचा, भयानक प्रॉब्लेम आहे. आत्ता पण परत व्हिडिओला, आता दर शोला मी जेव्हा कपडे घालतो ना तेव्हा लोक कमेंट करायचे, झुडिओचा शर्ट घातला, झुडिओचा शर्ट घातला. भारतीय ब्रँड, टाटांचा ब्रँड, आपल्याला काय लाज वाटली पाहिजे, कपडे घालून आलोय. तुम्हाला रणवीर सिंग चटईवर चालतो आहे का, आम्ही चालत नाही. मग मी कटळून त्या कमेंट बी डिलीट केला आणि त्याला रिप्लाय बी दिला, तुला काय प्रॉब्लेम आहे का म्हणून. ह्यावेळेस वेस्ट साईडला गेलो जरा. बघा आपण मिडल क्लास फॅमिलीतले, 1000 2000 जाऊ, डायरेक्ट 10,000 जात नाही आपण. मग वेस्ट साईडला गेलो, टाटाचाच ब्रँड, चांगली कपडे घेतली वेस्टच्या शाला. त्याच पोरनं परत कमेंट केली, झुडिओ. त्याला DM केला मी, म्हणलं दादा हो माझा ॲड्रेस, तुला आवडेल ती कपडे मला पाठव, मी ती घालतो म्हणलं. म्हणला दादा काय नाही, तू माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाही म्हणून मी तुला हेट कमेंट करायचो. काय अटेन्शन मिळवतात लोक, डेंजर लोक. म्हणजे मी मागं पोल टाकलेलं इंस्टाग्रामला, जे लोक ॲड आहेत ना, मागं मी 9 पोल टाकलेले क्वेश्चन्स, माहिती आहे ना, 2024नं काय शिकवलं आणि हे तेन. ते पोल मी 10 ते 12च बघितले. त्यानंतर मला सायकोलॉजीकडे जायला लागलं. याला कोणाचंच आयुष्य चांगलं नाही. 2024 कोणासाठी चांगलं गेलं हातवर करा रे, प्रामाणिकपणे हातवर करा. गप राहा, नजर लागती. चांगलं गेलंय ना तर अजिबात सांगू नका गाड्यांनो, अजिबात स्टेटस टाकायचं नाही. मी लय अनुभवलं हे 2024मध्ये. एखाद्या हॉटेलमध्ये ओके थांबा फुटेज मागतोय गडी, थांबा. ओके यस, कोणाला गर्लफ्रेंड मिळाली,
मला आज आनंद का होतोय तुम्हाला सांगतो. लग्न झालेले फॅमिलीसोबत आले तसे किती लोक आहेत, हातवर करा. कुठं चाललाय महाराष्ट्र आपला? मजा येते का नाही बघा. ही जेवढी ही वयानं 40ची पुढचीत ना, ती म्हणतात अयो कसली पोरं आहेत, 5-5 गर्लफ्रेंड. आमच्या वेळी तिला अडवायचं म्हणलं तरी आमची फाटायची. पिढी कुठं पुढे गेली? गर्लफ्रेंड मिळाली 2024 मध्ये. ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. अरे प्रश्न आहे, पॉज का घेतोय तू? पॉज का घेतोय? चांगली गोष्ट आहे ना. तू बेंबीच्या देटापासून वरड. माझ्या आयुष्याचे किती बी लागू दे, त्याला मिळली मी वराडणार. हा 2 मिनिटं बाळा, लय स्टोरी आहेत आज आपल्याकडं, त्यात तुझी बी भर. काय त्यात एवढं असतंय तवा? मला एक सांग, परत एकदा नीट क्वेश्चन फ्रेम करतो, फक्त उत्तर द्यायची. तुला प्रश्न असतील तरी मला विचारू शकतो, काय इश्यू नाही. दोन्ही वेनं घेऊ आपण. फक्त ह्याला गाड का त्याला गाड म्हणल्यावर मला गाड म्हणायचं नाही. तिसरं उत्तर द्यायचं नाही. तू काय म्हणला 2024 मध्ये सगळ्यात भारी गोष्ट काय घडली तुझी? तर तुला गर्लफ्रेंड मिळाली. पुणेकर भेटली का मिळाली? काय असतं? बरोबर आहे ना, समजून घ्या. अजून तुम्ही का ग्रामर काढताय आमचं? मिळाली गर्लफ्रेंड तुला, ही बेस्ट गोष्ट आहे 2024 मधली. तू काय करतोस? मेकॅनिकल मधल्या कुठल्या तरी पोराला गर्लफ्रेंड मिळली, टाळ्या वाजवा. पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ गड्यानं. हा 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 हा. तू मुख्यमंत्री करा म्हणतात त्याला. बर, कुठल्या इयरला आहे? 19 वर्षाचा आहेस म्हणजे? मी 29 वर्षाचा आहे. 10 वर्षांनी मोठा आहे. आहे कसं चाललंय विषय? ओके, 2 मिनटं बाळांनो, थांबा की जरा. घरी सांगितलेस? आजकालच्या आईबापांना झालंय काय? तुमचा पट्टा संपला असेल तर माझा न्या. हाय, मी म्हणतो करा की एक्सेप्ट तुम्ही. तू पोराचं प्रेम बिम वय बी हाय का नाही? हा, ज्या वयात त्यानं पुरवण्या लिहिल्या पाहिजेत तो मेसेज लिहितोय. असू दे, चला ज्याचा त्याचा विषय. आपल्याला काय करायचे? कॉन्टेंट काढायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे बाळांनो, मजा येते का? हा बाळांनो, एक लक्षात घ्या, हा शो कुठं जाईल मला बी माहित नाही. हे तुमच्या हाय गाड्यांनो. ठीक आहे, ओके. येस, 3rd इयरला आहेस आणि 1 वर्ष ट्राय करत होतास. फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे. मी प्रूफ शिवाय बोलत नाही बरं का गाड्या. 3 वर्षात एखादा बॅक राहिला का? ओके, ठीक, गुड पॉईंट. ठीक आहे. नाही तिथं बाई पंच होता माझ्यासाठी. आता पुढं काय म्हणजे एज्युकेशन बाबतीत पुढचं तू ठरवलं असशीलच. एज्युकेशन बाबतीत पुढं काय? दमा 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 दमा. डिग्री डिग्री डिग्री. कुठल्या कॉलेजला आहेस तू? बस बस, त्या कॉलेजवर पण सेशन केलंय, सो मी काय पुढं कमेंट्स करणार नाही. ठीक आहे. 3rd इयर झालं, आता तू डिप्लोमाला जाशील, डिग्रीला जाशील. तुम्ही एका वर्गात आहे मग? अरे तू बी पुण्यातच आहे की. एक मिनिट. अरे RMD कॉलेज वारजेत आहे ना? हा तिथलं वय. ओके ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्ही पार म्हणजे इंटर बॉर्डरच केलं वय डायरेक्ट. मग कसं भेटायचं म्हणजे मेट्रो पेसी म्हणजे कशानं? होय. अरे बाळांना थांबा ना जरा. काय आहे, त्याच्या पाहुण्यांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे का नाही? काय असे फिलिंग आल्या की तुला रिलेशनशिपमध्ये वाटलं? आवडत होती. आणि घरातले काय म्हणले कळल्यावर? ऑनेस्ट सांग, ऑनेस्ट. भावांना? हां ठीक आहे, वेळ आल्यावर पलाट, डोंट वरी. ती गावली की मारताना पहिलं म्हणा त्याचं होतं बरं का. आई वडिलांना माहिती आहे का?
आयांमुळं निम्मी पोरं बाद झालेत. आया पोरांचं काय सांगत नाहीत पप्पाला, आणि पोरी पप्पाला सांगतात, आणि आयदा नागते. मग पप्पाला माहित. तुझ्या माहितीसाठी एक सांगतो, पप्पाला सगळं माहिती आहे. पप्पा फक्त वाट बघतोय कधी माझा दिवस वाईट जाईल, आणि कधी मी तुझ्यावर राग काढीन. काय म्हणलास? काय म्हणला? नवीन पाठ. ओके ओके, ठीक ठीक ठीक. हे बघा, जोक चांगला असेल तरच मारा प्लीज. मागच्या वेळेस एकानं माईक घेतला बरं का, 20 मिनिटं बोलत होता बरं का, आणि त्यानं किस्सा काय सांगितलं माहिती आहे का? मी घरी जात होतो, घरी जाताना माझा सायलेन्सर पडला, म्हणजे थोडक्यात सांगतो, आणि घरी गेलो पप्पा म्हणले गाडीचं काय निघाले बघ. मला कायच म्हणत होतं, पप्पाने मला मारलं. ह्यात हसण्यासारखं काय? अहो आम्ही गाडी पिटवून घरी आलोय. ठीक आहे. हो दिदी दादा, दिदी दादा दोघांना मला जर विचारशील तर मला काय घेणं देणं नाही तुझ्या आयुष्यात काय चाललंय. मला घेणं देणं आहे. हां, मला घेणं देणं. तू इथं आलाय ऐकायला, मला ऐकायला आलाय. एकटा आलायस? मी त्यावेळेनं नाही विचारलं. एकटा आलायस का? होय, म्हणजे बुक केलंय, तिकीट बुक केलंय. मग कशी येईल? रविवार. काय डिटेल लक्षात ठेवतात रे. रविवार आहे ना म्हणतात. अरे कसं रे तुमचं एवढं लक्षात राहते आणि आमच्या शोचं लक्षात राहत नाही. 3-3 वेळा कॉल करायचा होय. अग बाबा, मी काय तुला जास्त सांगत नाही. पहिले तर चांगलं शिक्षण घे. आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्यावर चांगल्या शिक्षणानंतर बी नोकरी मिळेल का याची गॅरंटी नाही. बिझनेस केला तर लोक पैसे बुडवतील ह्याची बी जास्त गॅरंटी आहे. आणि त्याच क्षेत्रात मी काम करतोय. माझं दुखणं सांगतोय तुला. 5 पासून रात्री 2 पर्यंत हे होतं. इव्हेंट मॅनेजर आहेस तू? ठीक आहे. 19व्या वर्षी, आणि तू डिप्लोमा पण करतोय, आणि तुला गर्लफ्रेंड पण आहे, आणि तुझ्या घरी पण माहिती आहे जळायचा वास येतोय मला काहीतरी. किती तर लोकांची सीट लागली. माझं वय 24, मी इन्फोसिसला, मला येईल ती स्थळ नाकारतंय. ह्याला 19व्या वर्षी सगळं मिळालं. देवा ह्याला धडा शिकव. माझं चांगलं नाही झालं तर चालल. ह्या गड्याला अक्कल येऊ दे. काय जास्त सांगत नाही. निवांत राहा, सिगरेट ठेव, चांगलं असतंय. होईल ती होईल. आणि जो शेजारचा म्हणला 5वी, जर तुझी 5वी असेल तर बाबा नको पडू ह्यात तू. ठीक आहे. शेजारचा मित्र आलाय तुझ्यासोबत. आज जेव्हा भेटणार तेव्हा बिल कोण देणार? अरे तिला भेटले आहो. तिथं बी नाही आला. डॉक्युमेंटरी बनवा दोघांची. इथं भेटलो, तिथं भेटलो, प्री वेडिंगला घ्या याला. कळतच नाही लोकांना. भेटायचं दोघांना, तिसरं घेऊन गेलंय. हे म्हणतो मी कुठल्या तर मैत्रिणीला भेटावतो. तिची मैत्रिणी ती वेगळीच. तिचा आवाज ऐकून याचा कान फाटतो. मैत्रिणीला ती खादीवर ह्यो असतो काय तर होईल. बिल द्यायला लागतं ह्याला. खुश कोण? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. बिल कोणाला द्यायला लागलं? मॉडर्न डे डेटिंगच मला कळत नाही. आमच्या वेळी मी तर खरंच म्हणतो, मी ज्या काळात ज्याला म्हणलो मी लय खुश आहे. लय भीतीत जगलो म्हणून इज्जतीत जगलो. हा, एक ॲडवाईस देतो तुला. कधी कुठल्या वारी भेटतो, कुणाला भेटतो, हे मी जरी विचारलं तरी सांगायचं नाही. काय काय माहिती धोकादायक असतात. ठीक आहे. किती वर्ष झालं मित्र आहे तुम्ही? ठीक आहे. शाळेपासून आहे? ढोल पथकात? फक्त मला एवढं सांगू नको की पथकातलीच आहे ती पोरगी. नाही ना? मी काय म्हणतो, स्टँडअप कॉमेडी बाजूला घेऊ. आज आपण रिमांड होम चालू करूया का? अयो मी शॉकमध्ये. कुठं नेऊन चाललाय महाराष्ट्र माझा हा? देवा प्लीज चांगलं काय तर आज माझ्या स्टेजवर यावं ही तुला इच्छा. प्लीज देवा. थँक्यू सो मच दाद्या. बेस्ट ऑफ लक. 20% टाळ्या वाजल्या.
म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये 20% आहेत. ही वॉज स्पीकिंग फॉर दॅट 20% वाले. आणि 80% वाले म्हणतात कशाला टाळ्या वाजू, ह्याच्यावर काय वेळ येणार आहे ह्याला कुठं माहिती आहे. आता बघा टाळे कशी वाजली. आणि जे 2 वर्ष थांबलेत ते म्हणतात करू का नको. पण मला एक कळतं, 10 गेली ना 10 आयुष्यातनं, दोस्त असो मैत्र असो तुमचं कोण बी असो, 10 चुकीची गेली की 1 बरोबर येतो, तो 10च्या बरोबर असतो. हरिण किती लोकांनी बघितलंय. आमचं चुलत आजोबा होतं, म्हणायचं ये 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 ये, हरिण दाखवतो, हरिण वर पाह्या सू दिसतंय का, नाही नाही म्हणलं की अजून ताणतंय. टीव्हीला बाम म्हणजे काय केलं तर कसली भारी ही दिदे. म्हणजे तुला सांगतो काय झालं असेल, मी स्टोरी टेलर आहे का नाही, माझा ऐक आता. काय झालं असणार, तू टीव्ही कंटिन्यू बघितला असणार, टीव्ही गरम झाला असणार आणि तू टीव्ही बंद करत नसणार. आई म्हणली असेल टीव्हीला ताप आलाय. आता दिदीनं काय ओळखलं, मला ताप आल्यावर आई काय करती, म्हणून तू बाम लावला. दिदे नशीब तू सिरप ओतलं नाही त्याच्यावर. पप्पाचा मूड खराब असला मी लवकर झोपतो, कारण त्या दिवशी तुम्ही कसं बसता, कसं खाता, कसा टीव्ही बघता, ह्या सगळ्या गोष्टींनी मॅटर होऊ शकतो. आमच्या घराचा नियम होता, पप्पा घरी यायच्या आधी तू घरी पाहिजे. आणि कधी पप्पा आधी घरी आले आणि मी नंतर आलो तर माझी बॉडी मला घराच्या बाहेर राहून म्हणायची, मालक आर यू शुअर आज जायचंय का. बनवले म्हणजे सगळ्याच वुमन गोल्ड डिगर नसतात, गोल्ड गिवर बी असतात, नाही का. म्हणजे नवऱ्या वाईट वेळ आले तर सोनं घाण ठेवलंय, घरावर वाईट वेळ आले तर सोनं घाण ठेवलंय, मग सगळ्याच गोल्ड डिगर कशा. तुझं नशीब गणलं म्हणजे सगळ्या तशा.